शिक्षण विभागाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे। 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत उपक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर अनिवार्य करण्याच्या संदर्भात आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असा जाणून घेणार आहोत। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 7 ऑगस्ट 2025 चा शासन निर्णय जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय, शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत 2047 करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। त्यास अनुसरून नियोजन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार राज्याच्या एकत्रित 150 दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून त्यानुसार विकसित महाराष्ट्र 2047 विजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे। सदर प्रकरणी राज्यामध्ये 150 दिवसांच्या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करून प्रभावीपणे राबविण्याबाबतच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्या दिनांक 20/6/2025 रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत। त्या अनुषंगाने 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत उपक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाचे परिपत्रक काय आहे ते आपण जाणून घेऊया। 150 दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व मंत्रालयीन कार्यासने तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालये, सर्व राज्यस्तरीय कार्यालये, विभागीय क्षेत्रीय कार्यालये तसेच जिल्हा स्तरावरील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालये शासकीय कामकाजात यापुढे ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्यात यावा। तसेच पत्रव्यवहार देखील ई-ऑफिसद्वारे करण्यात यावे। त्या अनुषंगाने ई-ऑफिस प्रणाली राबविण्याकरिता खालीलप्रमाणे मुदत निश्चित करण्यात येत आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व कार्यासने या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे 15 ऑगस्ट 2025। सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई दिनांक 30 ऑगस्ट 2025। उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या दिनांकानंतर सर्व मंत्रालयीन कार्यासने तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयाद्वारे केवळ ई-ऑफिस प्रणालीद्वारे ई-स्वाक्षरी केलेल्या पत्रांवर प्रस्तावांवर कार्यवाही करणे अनिवार्य राहील। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे। सदर शासनाचं महत्त्वाचं परिपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।